नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरोखर त्यांचा खेळ जवळून पाहण्याची संधी प्राप्त करून देण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला शिवतेज मित्र मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी खरोखरच आपल्यासाठी एक चांगली पर्वणी या ठिकाणी आपल्याला आणलेली आहे ती कबड्डीच्या माध्यमातून चढण्यासाठी येतोय जर्सी नंबर 3 तो म्हणजे जय हनुमान धेरडचा खेळाडू आणि त्याच्या समोर येतो 3चा क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुपर टॅकल ऑन असेल ती म्हणजेच वाशी बोरी या संघासाठी बोरी या संघाबद्दल बोललं तर खरोखर सांगतो की आपल्याला या बोरी संघाने अनेक गुणवान असे खेळाडू आपल्या या रायगड जिल्ह्यासाठी या महाराष्ट्रासाठी या देशासाठी दिले आहेत। छत्रपती अवॉर्ड संजयजी शिवछत्रपती अवॉर्ड विजेते संजय म्हात्रे यांचा हे बोरी गाव ज्यांना खरोखरच महाराष्ट्र शासनानं छत्रपती अवॉर्ड पूर्वीच जाहीर केला होता आणि आपल्या श्रीवर्धनमध्ये यापूर्वी खेळून सुद्धा गेलेले आहेत त्यांचं हे बोरी गाव। परंतु या ठिकाणी आकादेवी हा संघ थोडंसं पिछाडीवर आहे परंतु या ठिकाणी त्यांना खरोखरच तितका चांगला सर्वांग सुंदर खेळ करावा लागेल त्या आपल्या विजयाच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी। एक सुंदर अशी चढाई सुंदर असं पददलित सुंदर असं फुटवर आपण मैदानामध्ये पाहायला मिळते ते म्हणजे धेरडसाठी आणि या ठिकाणी एक टाइम ऑफ मिळवलाय तो म्हणजे एक चांगला खेळ सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। एक सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच कर्जतचा संघ शेलू कर्जत इथून आलेला हा आर्यन स्पोर्ट्सचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय जर्सी नंबर 14 त्याच्यासमोर 7चा डिफेन्स आणि या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय ते पाहायचंय परंतु एक गुण प्राप्त होईल तो म्हणजे शेलू कर्जत या संघाला। तर मध्यंतर होते मैदान क्रमांक 2 वर त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणचा गुणफलक आपल्याला पाहायला मिळेल 6-15 कर्जतला आपल्याला आपला चला मित्रांनो या ठिकाणी मैदान क्रमांक 2 करिता आपण सज्ज राहायचं आहे। शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध मातृछाया कुर्डूस शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध मातृछाया कुर्डूस आपण मैदान क्रमांक 2 करिता सज्ज राहायचं आहे। त्या ठिकाणी आपल्याला हा पुकार असेल शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध मातृछाया कुर्डूस आपण मैदान क्रमांक 2 कडे तयार राहा। तर मैदान क्रमांक 1 करिता वर्सोई वाशी पेठ विरुद्ध TBM कारावी आपण तयारीत राहायचं आहे। आपल्याकरिता पुढील पुकार असेल वर्सोई वाशी पेठ विरुद्ध TBM कारावी मैदान क्रमांक 1 तर मैदान क्रमांक 2 शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध मातृछाया कुर्डूस आपण तयारीत राहायचं आहे। एक चांगला प्रयत्न लाथाने गडी बाद करण्याचा प्रयत्न कर्जतच्या खेळाडूंकडून केला जातोय परंतु या ठिकाणी पंचांनी त्याला बाद ठरवलंय। दोन्ही कोर्टवर दोन्ही मैदानांवर जबरदस्त कबड्डी की जबरदस्त ऍक्शन मध्ये पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच विजयाच्या दिशेने कोण वाटचाल करते ते पाहायचं पण 6-16 मैदान क्रमांक 2 वरचा आपल्याला गुणफलक पाहायला मिळतो। या ठिकाणी अफजल मेमन यांचं आगमन होतंय त्यांचं सुद्धा या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत। एक क्रिकेट मधलं खरंच आदरानं घेतलेलं नाव ते म्हणजेच अफजलजी मेमन यांचं या ठिकाणी आगमन होते त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं। युनिटी क्लबनं यशस्वी करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा हातभार ज्यांचा होता ते म्हणजे अफजलजी मेमन यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं। चढाईसाठी गेलाय खोलवर चढाई करतोय परंतु या ठिकाणी गुण प्राप्त करायचं आहे परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय ते म्हणजेच धेरडचं आणि त्यामुळे चला दुसरा पुकार असेल आपल्याकरिता मैदान क्रमांक 2 साठी
शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध मातृछा कोरडूस आपण तयारीत राहायचं आहे. शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध मातृछा कोरडूस आपण मैदान क्रमांक 2 साठी तयारीत राहा. आपल्याला दुसरा पुकार. यावेळेस मात्र स्मिथ मात्र निसटतोय जबरदस्त. तो कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डर कर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असा प्रयत्न स्मिथने केला आणि मात्र निश्चितच सक्सेस त्याला मिळत आहे. यावेळेस चढाई करता जर्सी क्रमांक 12 हा एकटा एकावडा खेळाडू मैदानामध्ये शिल्लक. जर प्रयत्न झाला नाही तर मात्र संघावरती ऑल आउट घेईल. परंतु हा खेळाडू ऑल आउट घेऊ देईल का आपल्या संघाला, बघूया कितपत प्रयत्न करतोय. आत्महत्या करतोय आणि मात्र निश्चितच या ठिकाणी पहिला लोणाचा बोजा दिला जातोय अकादेमी बोरी संघावरती. विनंती करतो जावेदजी डांगोळे या ठिकाणी शिवतेज मित्र मंडळाकडून केली जात आहे. विनंती करतो आरिफजी मेमन, आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. आरिफजी मेमन. जर्सी नंबर 5 या ठिकाणी चांगला खेळ साकारताना पाहायला मिळतोय. ते म्हणजेच बोरीसाठी एक जबरदस्त मॅच 7-13 असा गुणफलक मैदान क्रमांक 1 वर पाहायला मिळतोय. परंतु तितकाच चांगला दमदार या ठिकाणी कर्जतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 11-17 असा गुणफलक आहे आणि खरोखरच विचार करावा लागले ते म्हणजेच पांडवदेवी रायवाडी या संघाला आणि खोलवर अशी प्रशांत चव्हाण याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. बोनस ऑन आहे. एक सुंदर सर्वांग सुंदर खेळ याचं यापूर्वी सुद्धा या खेळाडूचं आपण पाहिलेलं आहे. परंतु या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय शेलू कर्जत या संघाच्या समोर आणि त्या मंडळाच्या वतीनं आणि ही स्पर्धा या ठिकाणी साकारली जाते. प्रेक्षक वर्गांचा आत्ता आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. परंतु आपल्याला विनंती करतो की आपण गेट पासून दूर व्हायचंय आणि गॅलरीमध्ये जाऊन या स्पर्धांचा आनंद घ्या. सुंदर टॅकल या ठिकाणी खरोखरच आणि प्रयत्न चांगला दमदार प्रयत्न आणि त्यामुळे इतर सहकाऱ्यांनी दिली साथ, त्यामुळे नक्कीच गुण प्राप्त झालाय तो म्हणजेच धेरड या संघाला. बघा मित्रांनो, आजच्या कबड्डी स्पर्धेप्रमाणेच या ठिकाणी आपल्याला 6 मे रोजी एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धांचं आयोजन त्या ठिकाणी आपल्याला जय हनुमान तांबड भुवन महाड यांच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. अर्थातच आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांचा तो चषक अर्थातच खासदार चषक 2025 हा तांबड भुवन महाड या ठिकाणी आपल्याला मंगळवार दिनांक 6 मे रोजी आपल्या भेटीसाठी येत आहे. रायगड जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने ही कबड्डी स्पर्धा आपल्याला 32 संघांची मर्यादित कबड्डी स्पर्धा त्या ठिकाणी बघायला मिळेल. स्पर्धेमधील आकर्षक पारितोषिक प्रथम क्रमांक रोख रक्कम 51,000, द्वितीय क्रमांक 31,000, तृतीय चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 21,000 रुपये असं पारितोषिक त्या कबड्डी स्पर्धेमध्ये असणार आहे. तरी आपण सर्व खेळाडू व रसिक वर्ग आजच्या कबड्डी स्पर्धेप्रमाणेच खासदार चषक 2025 अर्थातच जय हनुमान तांबड भुवन आयोजित महाड येथे होणारी कबड्डी स्पर्धा त्या कबड्डी स्पर्धेला देखील हजेरी लावायची आहे. धन्यवाद. चला मित्रांनो, यानंतर पुढील होणारा सामना असेल मैदान क्रमांक 1 वरती आपल्याकरता दुसरा पुकार वर्सोई वाशी पेण विरुद्ध TBM काराबी आपण तयारीत राहायचं आहे. प्रेक्षक वर्ग हनुमान धेरेंच्या मागे कोचिंगची प्रशिक्षकाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तो संघ तो म्हणजे रोशन म्हात्रे. आपलं बालपण या श्रीवर्धन शहरामध्ये या शाळेमध्ये त्याने आपलं पूर्ण शिक्षण केलंय
तोच व्यक्तित्व आज या ठिकाणी प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये धीरेंचा संघ घेऊन आलाय. त्यांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनीच कौतुक करूया, कारण आपल्याच गावातला आपल्याच मध्येच वावरलेला आणि आज धीरेंमधून आपला संघ घेऊन या ठिकाणी आलाय, आपल्या गावासाठी आलाय. त्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल या श्रीवर्धन शहरामध्ये. सुंदर टॅकल या ठिकाणी खरोखर 100% गुण दिले जातील या टॅकलला. त्यामुळे नक्कीच एक एक गुणाने मागे सरकत चाललंय बोली संघ, परंतु मैदान क्रमांक 1-2 वर 23-15 एक चांगला लढत देण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता तो कर्जतनं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा पकड मिळवली ती म्हणजेच पांडवदेवी रायवाडी या संघानं. या ठिकाणी चढायसाठी येतो तो प्रशांत चव्हाण, त्याच्या समोर आहे तो म्हणजेच 4चा डिफेन्स, परंतु या ठिकाणी वेळ कोणा थांबत नसते. त्यामुळे तितका सर्वांग सुंदर खेळ करावा लागेल तो म्हणजे शेलू कर्जत या संघाला, तरच या स्पर्धेमध्ये या आपलं अस्तित्व पुढे ठेवता येणार आहे. धीरण जर्सी नंबर 3 हा संघ खेळाडू आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यासमोर 5चा डिफेन्स आहे. या ठिकाणी संघर्ष बोरी संघाला करावा लागतोय. बोरीसाठी खरोखर करो या मोराची स्थिती या ठिकाणी आली आणि सुंदर टॅकल. खरोखर कोपरा रक्षकाचा जर कोणी चेहरा पाहिला असेल तर यापूर्वी तो विचार करत होता की नक्की काय करायचंय, परंतु त्याने आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण गुण प्राप्त करून दिलाय. पोचायसाठी येतोय तो म्हणजे ज्याच्याकडून खूप काही अपेक्षा आहे. बोनस ऑन आहे, बोनससाठी नक्कीच प्रयत्न केलाय, परंतु त्यासाठी एक डिफेन्स भेदक या ठिकाणी आपल्या संघाला एक गुण प्राप्त करून देत माघारी परत लय त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा धैर्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. जर्सी नंबर 1 एक चांगलं स्पर्धेचं आयोजन या पर्यटन स्थळ जे श्रीवर्धन आता नावारूपाला येत आहे त्या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेचं आयोजन केले गेलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच येणाऱ्या पर्यटकांना सुद्धा एक भुरळ घालेल असं हे मैदान या ठिकाणी निर्माण केलंय ते म्हणजे शिवतेज मित्रमंडळानं. आणि तसेच आमचे सर्वच कबड्डी खेळाडू सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच या मैदानावर आणि आसपासच्या परिसरावर नक्कीच बेहद खुश झाले असेल. इतकी निसर्गानं केलेली आपल्यावर ही निसर्गानं केलेला वर्षाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळे एकच खेळाला लायक आणि खरोखर सुंदर असं वातावरण श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळत आहे. टोटच करण्याचा प्रयत्न धीरेंच्या माध्यमातून केला जातोय खरा, परंतु या ठिकाणी गुणांची फारकत फार मोठी आहे, ती भेदावी लागेल ती बोरी या संघाला. एक एक गुण प्राप्त करत बोरी संघ पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 7चे 7 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात, परंतु तितकाच चांगला धीरण या ठिकाणी संघर्ष करताना पाहायला मिळते. परंतु शेलू हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेलू संघासाठी टाळ्या होणं फार गरजेचं आहे. आपल्या उत्तरेकडे असणारा रायगड जिल्ह्याच्या कर्जतचा हा संघ आणि आपल्या दक्षिणेकडे असणारा श्रीवर्धन मध्ये आलाय, त्यासाठी सर्वांनी खरोखरच आपलं मोठं मन करून या ठिकाणी या संघाला शुभेच्छा द्यायच्या, टाळ्या वाजवायच्या. चला तिसरा अंतिम पुकार मैदान क्रमांक 2 कडे आपण त्या ठिकाणी त्वरित ताबा घ्यायचा आहे. मातृछाया कुर्डूस विरुद्ध शिवशंभो पाटणेश्वर दोन्ही संघांना विनंती आपण त्वरित चला मित्रांनो. त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 रिकामा झालेला आहे. शिवशंभो पाटणेश्वर विरुद्ध मातृछाया कुर्डूस आपल्याला विनंती आपण त्वरित चालायचं आहे. त्या ठिकाणी मैदान क्रमांक 2 या ठिकाणी शेलू या संघाचा सत्कार केला जाईल. दुरून आलेला हा संघ आहे, ते विनंती करतो आनंदजी गुरव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शेलू संघाचा सन्मान केला जाईल. कर्जतवरून आलेला हा संघ आहे आणि आज आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण इतक्या दूरवर येऊन या ठिकाणी आपल्या ही स्पर्धेमध्ये शोभा वाढवली, त्याबद्दल शेलू या संघाचं, आर्यन स्पोर्ट्स शेलू कर्जत या संघाचं हार्दिक हार्दिक आभार करतो, अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. शिवशंभो पाटणेश्वर वर्सेस मातृछाया कुर्डूस एक हाय व्होल्टेज मॅच मैदान क्रमांक 2 वर खेळली जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्गाला नक्कीच एक खेळून ठेवणारा सामना मैदान क्रमांकावर 2 वर यापुढे खेळला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षक वर्गांना खरोखरच पूर्ण गॅलरी पूर्ण करायची आहे. मैदान क्रमांक 2 ची प्रवेशद्वारापाशी आपण काही उभे राहू नका, विनंती असेल आपणास.
सुपर टॅकल ऑन आहे. एक खरोखरच कलाटणीचा क्षण या सामन्याचा. एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये खेळली जाते. धेरण वर्सेस बोरी. इतकी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. विजय श्री कोणाकडे जाईल? विजयासाठी संघर्ष आहे. संघर्षाशिवाय यश मिळत नाहीये आणि त्यासाठी या ठिकाणी विजेते पदासाठी नक्की संघर्ष पुढील कालावधीमध्ये पाहता येणार आहे. बोनस ऑन आहे. बोनस प्राप्त करतोय का ते पाहायचं आहे. परंतु या सामन्यावर अजूनही बोरी या संघ. चला, मातृछाया कुर्डूस विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ शिवशंभो पाटणेश्वर. आपल्याला विनंती आहे, आपण त्वरित चला. मैदान क्रमांक 2 शिवशंभो पाटणेश्वर मातृछाया कुर्डूस. आपल्याला विनंती आहे, प्लीज आपण मैदान क्रमांक 2 कडे चला. यावेळेस मात्र चांगल्या प्रकारे कमबॅक करतो अकादमी बोरी संघ. गुणतालिका जर आपण पाहिली तर समसमान गुणांवरती चालू हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. तर तिसरा व अंतिम पुकार मैदान क्रमांक आता मात्र रोहन पाटील. एक जबरदस्त हा चढाई बहादर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. 0-3 क्रमांकाची जर्सी परिधान केली. यावेळेस ऍडव्हान्स टॅकल सक्सेसफुल होतीये. आपण काय कमबॅक केलात मित्रांनो. एकदा बोरी संघाच्या कमबॅक करिता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त कमबॅक केलाय. शुभम पाटीलची चढाई यावेळेस बघायला मिळते. 6चा डिफेन्स असेल, बोनस करून ऑन. परंतु एकही चूक झाली तर मात्र समोरून त्या ठिकाणी अर्थातच सुमित पाटील असणार आहे. सामना समसमान गुणांवरती आहे. कोणता संघ विजय होईल? जो संघ विजय होणार तो अर्थातच उपांत्य पूर्व फेरीमध्ये दाखल होणार, अर्थातच क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार. चला, मैदान क्रमांक 2 वरती मातृछाया कुर्डूस येतोय. प्रतिस्पर्धी संघ आपण देखील त्वरित चला. यावेळेस मात्र अनिश्चित या ठिकाणी पकड्या आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त पकडींच्या जोरावरती आता मात्र एक गुणाची आघाडी धारण करतोय अकादमी बोरी संघ. जबरदस्त परफॉर्मन्स आपला बघायला मिळतो मित्रांनो. आपलं कौतुक या ठिकाणी मैदानावरती निश्चितच केलं जाईल. परंतु हा सामना आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत अशाच प्रकारे झुंजवत ठेवावा लागेल, कारण प्रतिस्पर्धी पाड्यामध्ये देखील तितकाच घणाघाती हल्ले करणारा चढाई बहादर अर्थातच सुमित पाटील अजून देखील मैदानामध्ये आहे. विसरून चालणार नाही मित्रांनो. शिवशंभो पाटणेश्वर, प्लीज मित्रांनो थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. सामने अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहेत. आयोजकांना या ठिकाणी लवकरात लवकर सामने संपुष्टात आणायचे आहेत आणि आपल्याला देखील जायला उशीर होतोय, त्यामुळे आपण सहकार्य करा. शिवशंभो पाटणेश्वर, प्लीज कम ऑन कोर्ट नंबर 2. प्रतिस्पर्धी संघ आपली वाट पाहतोय. चला, यावेळेस मात्र थर्ड रेड समीर हिरवे. जबरदस्त, वन ऑफ द बेस्ट मोस्ट अग्रेसिव्ह डिफेंडर इन रायगड. समीर हिरवे खरोखर मित्रांनो एक जबरदस्त आणि घणाघाती हल्ले करणारा चढाई बहादर डिफेंडर, एक ऑलराऊंडर आपल्याला बघायला मिळतो, ज्याने निश्चितच या रायगड जिल्ह्याच्या प्रौढ गटाच्या संघाकरिता विशेष प्रावीण्य मिळवत रायगड जिल्ह्याला यावेळेस मात्र उपांत्य फेरीपर्यंत पोहोचवलं होतं असा समीर हिरवे. परंतु यावेळेस सुमित मात्र माघारी परततोय. सामना बरोबरीवरती. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. या संपूर्ण स्पर्धेमधील पहिल्या